पण आज या कार्यक्रमाला कारण मला माहिती नव्हतं एवढा मोठा कार्यक्रम आहे. त्यावेळेस त्यांनी मला आता पॅम्पलेट पाठवलं तुमचं, त्यावेळेला कळलं की आपण किती मोठ्या कार्यक्रमाला खरं लवकर यायला पाहिजे. आज दहीहंडी आहे आणि शहरामध्ये पाऊस आहे. पुण्यामध्ये येताना खूप त्रास झाला. तर मला काल मुंबईला नाटक होतं आणि स्वामींनी सांगितलं मला की त्या कार्यक्रमात तुम्ही या, पण मेट्रोने या, म्हणजे लवकर या आणि तुम्हाला ट्रॅफिकचा त्रास होणार नाही. मेट्रो स्टेशनला उतरलो आणि काही ताईंनी सांगितलं ना, जी कथा सांगितली तुम्हाला, तशी खाली उतरल्यानंतर नारदासारखी अवस्था झाली मला. कारण सर वैकुंठाला जायचंय, प्रत्येक रिक्षावाल्याला विनंती करतोय आणि ते त्यांच्यातच भांडणं आणि ह्याच्यामध्ये मला रिक्षा काही मिळेल ना. तिकडे यांचं बीपी वाढत होतं, कारण लवकर का साठी येत नाही. पण शेवटी पोहोचलो आणि एक कथा असते ना मला ऐकायला मिळाली, त्याबद्दल धन्यवाद. मोठी मोठी लोक आज तुम्ही सत्कार केला आणि इतके सगळे मोठे लोकांच्या समोर मला हा मान दिला. ताई तुम्ही मगाशी म्हणाला ना की सगळ्यांसमोर नतमस्तक होते, स्वामींसमोर पण नतमस्तक होते. पण मी खरंच सांगतो की नतमस्तक व्हावं असाच हे व्यक्तिमत्व. मी नाट्य परिषदेची इथे स्थापना केली आहे शहरामध्ये, त्यावेळेस शहर वेगळं होतं 25 वर्षाच्या पूर्वीचं. तेव्हापासून महेश स्वामींना मी ओळखतो आणि मला असं कायम वाटतं की माणसं करतात कशासाठी? नाव मिळण्यासाठी, पैसा मिळण्यासाठी, अनेक गोष्टी करतात. हा एकमेव माझ्या जीवनामध्ये असा मी मित्र बघितला आहे जो या सगळ्याच्या पलीकडचा आहे. त्या प्रसिद्धीमध्ये एखाद्या कार्यक्रमात त्यांना स्टेजवर खाली अशा कुठेतरी दिसतात, त्यांना बोलावं लागतं या. तर अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे. आणि तुमच्यासारखे सगळे नागरिक आहात, त्यांच्या बरोबर पत्नी आहे, कुटुंबाची साथ असल्याशिवाय एवढं होत नाही. सगळ्या गोष्टी ज्या आहेत किती चांगला हा शिवपुराण ह्या काळामध्ये चांगले शब्द ऐकायला मिळत नाही. एवढा मोठा छान छान कार्यक्रम, त्याची जाण मला आहे आणि मला वाईट वाटतं. मी क्षमा मागतो, परत मी येतो, एक अख्खा कार्यक्रम मला येतो, मला फार आवडतं. बरं वाटणार तुम्ही सगळेजण कुठेतरी एकत्र एवढ्या मोठ्या संख्येने माणसं दिसत नाही, पण सगळे एकत्र येत आहेत, सगळं आनंद घेत आहे, ज्ञान मिळवत आहे. आणि आज 10 मिनिटं मी यांची कथा ऐकली, मला कळलं की ज्ञानाची केवढी मोठी हंडी त्यांच्याकडे आहे. त्यातले काही तुषार आपल्या अंगावर जरी उडले तरी आपल्याला विद्वान झाल्यासारखं वाटतं. इतकं मोठं हे सगळं काम फार बरं वाटतं. काय म्हणा काय भावना बोलायला खूप काही, पण कधीतरी परत आपण वेळ आली तर नाटक बघायला या आणि मोफत या, हे मोफत दाखव काढू नका. या अजून काही चांगल्या कार्यक्रमांना या. मला सगळ्यांना तुम्हाला भेटून सर्व वयोगटातले लोक आहेत, सगळ्यांचे मी आभार मानतो. एवढा मान तुम्ही मला दिला, धन्यवाद. तुम्हालाही धन्यवाद. हे पण किती चांगले साथ देत होते. मध्ये आमचा सत्कार चालू असताना काहीतरी चालू होतं. सगळे चांगले कलाकार आहेत तुमच्याबरोबर, चांगले साथीदार आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. आणि हा इतका उत्तम कार्यक्रम माहिती तुम्ही दिला. मला काही परमेश्वर तुम्ही करणार नाही, तुमचा समाज आहे आणि सगळ्यात ते बोलणार कष्ट आणि त्यांचे स्ट्रगल जे त्याला म्हणतो आपण, ते स्ट्रगल एवढं मोठं आहे काय आणि कुठून आले तुम्हाला सांगतो का. हे म्हणजे आरके स्टुडिओमध्ये राज कपूरला भेटून आलेले लोक की त्यांच्याकडे काम त्यांना खरं करायचं होतं. आदरणीय आपण ज्यांना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणतो त्यांच्या बरोबर हे भिडलेले लोक आहेत. पण ह्याचा कधी ते त्याचा कसला अभिमान नाही किंवा त्या अभिमानाने असं सांगत नाही. प्रसिद्धीच्या पासून दूर असणारा माणूस आहे, पण माउथ पब्लिसिटी आहे ना ती फार महत्वाची असते. प्रत्येक माणूस आपल्या कानाने दुसऱ्या माणसाला सांगत असतो, ही पब्लिसिटी फार महत्वाची, तुमची फार मोठी, ते मोठं बोलणं आहे तुमचं. तर मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. काही वेळ लागतो.